कन्नड तालुक्यातल्या चिकलठाण गावामध्ये असलेल्या एका शेतावर आपण आलेलो आहोत। याच शेतावर आपण का आलेलो आहोत तर या ठिकाणी केसर आंब्याची शेती करण्याचा एक अनोखा प्रयोग इथे एका शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांनी इथे हा जो प्रयोग केलेला आहे त्याच्याशी चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। या भागामध्ये केसरची झाडं लावली जातात, आंब्यांची झाडं लावली जातात, पण इतक्या मोठ्या प्रमाणात केसर कोणीही लावलेला नाही आणि जाणीवपूर्वक केसरची शेती करणारे योगेश बिडवई आपल्यासोबत आहेत। त्यांनी ही केसर आंब्याची बाग लावलेली आहे, तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया। योगेशजी नमस्कार। नमस्कार। तुमच्या केसर आंब्याच्या प्रयोगाबद्दल ऐकलंय। आता ही झाडं तशी छोटी आहेत, म्हणजे बाळ आहेत, अजून ती मोठी व्हायची आहेत, पण इतक्या मोठ्या प्रमाणात केसरचा आंबा लावण्याचं काय तुमच्या मनात आलं होतं? तर मुळात ही जी टेक्निक आहे याला इस्रायल जर्मन टेक्निक म्हणतात। बरं, इस्रायल टेक्निक टिपिकली, आणि इथे अति घन पद्धतीने हे झाडं लावली जातात। जुन्या शिफारसीनुसार साधारण आपण 20 फूट 25 फूट बाय 25 फुटावर 30 फूट बाय 30 फुटावर झाडं लावायचो, पण इथे आपण 2 झाडातलं अंतर फक्त 4 फूट ठेवलं आहे आणि 2 ओळीतलं अंतर 14 फूट आहे। बरं बरं बरं। हां, हे जे 2 झाडं त्यांच्यातलं अंतर 4 फूट आहे। अच्छा। आणि 2 ज्या ओळी आहेत त्याच्यातलं अंतर 14 फूट आहे। बरं। तर अतिघन पद्धतीमध्ये बेसिकली त्या झाडाची जी टोटल उंची असते ती साधारण एक 8 ते 10 फुटाच्या वर जाऊ द्यायची नसते। फळं हातानेच तोडले जातात त्या केसमध्ये, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटिंग टेक्निक असते। आता हे झाड जसं तुम्ही बघताय की सध्या ते साधारण एक 2.5-1 फुटाचं आहे, 2.5-3 फुटाचं आहे झाड सध्या। बरोबर। तर एक पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता ही लागवड आहे साधारण 5-6 ऑगस्टची लागवड आहे, तर मिड ऑक्टोबरमध्ये या झाडाला बरोबर 1.5-2 फुटावर डोळ्याच्या वर कट करायचं आहे। अच्छा। प्रत्येक झाडाला आपण असे कट करणार 1.5 ते 2 फुटावर, आणि त्याच्यानंतर तिथनं 3-4 फांद्या निघतील समजा, त्याच्यापैकी फक्त 3च सशक्त फांद्याच्या 3 दिशेला आहेत त्या ठेवायच्या फक्त। अच्छा। आणि साधारण परत आणखीन 1.5-2 फूट त्या फांद्या वाढल्या की त्याला परत डोळ्याच्या वर 1 इंच कट करायचं आहे, तिथून परत वर 2 फांद्या न्यायच्या आहे। बरं। आणि त्याच्यानंतर अजून एकदा अशीच 1.5-2 फुटानंतर परत एकदा कट करून फांदे कट करायची आहे आणि त्याच्यावर फक्त 2 फांद्या ठेवायच्या। अशा प्रकारे फक्त 27 फांद्या आपल्याला या झाडाला ठेवायच्या आहेत, आणि वाढलेल्या, वाकलेल्या आणि वाढलेल्या या फांद्या आपल्याला नंतर म्हणजे त्याचे कटिंग रेग्युलरली घ्यावी लागणार आहे। तर अशा प्रकारे ह्या पद्धतीमध्ये झाडाची जी उंची आहे ती आपण कंट्रोल केल्यामुळे याला फळे तोडण्यास अडचण येत नाही, आणि साधारण 3ऱ्या वर्षीपासनं याला फळधारणा होते। झाडाची उंची किती ठेवणार आहे तुम्ही? साधारण 8 ते 10 फुटाच्या वर झाडाची उंची जाऊ द्यायची। 10 फुटावर जाणार नाही? जाणार नाही, कारण आपण शेंडा फुडल्यामुळे त्याचा छत्रीच्या उलट्या आकार, जसं छत्रीचा आकार असतो आपला, तशी त्या झाडाची कॅनोपी डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश डायरेक्ट मिळतो। बरोबर। आणि झाड जे ते खालच्या खाली गोल होतं फक्त। पण आंबा वटवृक्षामध्ये तसा गणला जातो आणि मोठी भव्य होतात आंब्याची झाड खूप मोठी होतात, पण ही आपण कटिंग करणार आहोत 10 फूट साधारण म्हणताय तुम्ही। मग ते कट करून तुम्ही करतात तर त्याला फळ कमी येईल असा नाही ना विषय काही? त्यात ऍक्च्युली कसं आहे? उलट त्या केसमध्ये कसं आहे की हे याच्यामध्ये फळांची संख्या ही प्रचंड असते। साधारण 5व्या वर्षी आपण 40-1 किलो तुम्हाला प्रत्येक झाडाला फळे मिळतील, प्रत्येक झाडाला, कारण याच्यामध्ये आपण या कटिंग सोबत काही विशिष्ट खतांचाही वापर करतो। नंतर फळांच्या क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्याला बॅग पॅकिंग वगैरे पण असते, म्हणजे फळमाशी वगैरे लागू नये म्हणून। इतर जैविक नियंत्रण पण असतात त्याच्यामुळे आपल्याला, आणि शेवटी शेतकऱ्याला जर पैसा कमवायचा आहे, एका एकरात जर तुम्हाला समजा 5-1 लाख 6 लाख जर हवे असतील तर ते जुन्या पद्धतीत जिथे फक्त 40 झाडं बसतात एका एकरमध्ये, तिथे ते शक्य नाही, आणि आजकाल मजूर पण मिळत नाही उंचावरच्या झाडांना फळं तोडायला। तर ह्या पद्धतीमध्ये अगदी लहान मुलगा सुद्धा येऊन इथे फळं तोडू शकतो। हे काय कुठलं तंत्रज्ञान आहे? याला इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजी म्हणतात, बेसिकली इस्रायल टेक्निक आहे। अच्छा। अतिघन पद्धत आहे, आणि तुम्ही बघत असाल की इकडे ही दक्षिण आहे, सॉरी इकडे दक्षिण आहे आणि इकडे उत्तर आहे। आपण उत्तर दक्षिण झाडाची लागवड केली आहे, आणि यांचे जे आपण शेंडे कट करू आणि पूर्व पश्चिम ही अशी असणार आहे। अच्छा। तर त्याच्यामुळे प्रत्येक झाडाला योग्य तितकं ऊन मिळणार आहे, सूर्यप्रकाश भरपूर मिळेल। उत्तर दक्षिण नेहमी झाडाची लागवड करतात। लागवड करताना उत्तर दक्षिण करायची, उत्तर दक्षिण ही जाणीवपूर्वक केलेली आहे। बरं बरं। आणि त्याच्यामुळे आता याचं जेव्हा हे झाडं जेव्हा मोठे होतील त्याचा
सूर्यप्रकाश भरपूर मिळून. तर ही केसरची ही जी सगळी रोपं आहेत तुम्ही सांगितलं, ही सगळी तुम्ही गुजरातहून आणली आहे असं म्हणाला? गुजरातहून म्हणण्यापेक्षा नाशिक बॉर्डर आपलं गुजरात, नाशिक बॉर्डर. नाशिक गुजराती बॉर्डर तिथं आणलेली आहेत रोपं. आणि आपण काय केलं की दर 15 झाडानंतर 16 झाडी वेगळी व्हरायटी ठेवली. हा, मी ते कारण असं की आपल्याला पॉलिनेशनसाठी मदत होते. बरं. त्याच्यामध्ये आपण दशेरी घेतली, लंगडा घेतला आहे, राजापुरी घेतला आहे, ऑल सीझन मँगो म्हणून आहे आणि बारमासी आहे. असे 5-6 प्रकारचे आपण वेगळ्या व्हरायटी घेतल्या. दर 16 झाड जे आहे तर ते मुद्दाम 16 झाड ठेवायचं कारण हे की ते कारण काय, आपल्याला जेव्हा आपण याची फळांची जेव्हा आपण हे करू हार्वेस्टिंग करू बरं, त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला आणि फळं एका जातीचे फळं दुसऱ्या जातीमध्ये मिक्स नको व्हायला. अच्छा. म्हणून दर 16 झाडे आपण त्याची म्हणजे वेगळ्या वेळी आपण त्याची बेसिकली हार्वेस्टिंग करू. बरं, आता ही जी रांग इथे आहे यामध्ये तुम्ही 16वं झाड म्हणताय ते आता कुठलं येणार आहे? आपण इथे त्याला मार्किंग त्याला मार्किंग काही तुम्ही केलं कारण नंतर लक्षात येणार का ते? अच्छा. हे दशेरी वेगळ्या प्रकारचं झाड आहे, याला आपण बांबूवर मार्किंग केलेलं आहे. बरं. आणि हे न निघणारं मार्किंग आहे. प्रत्येक 15 झाडानंतर 16वं जे आहे ते झाड वेगळं आहे ते वेगळं आहे आणि त्याला ते ओळखू येण्यासाठी तुम्ही ही अशी मार्किंग पण केलेली आहे. तर पुढे आपण त्याला प्रॉपर म्हणजे आयरन प्लेट लावून परमनंट पेंट ते पाट्या पण तिथे लावू, सो दॅट कन्फ्युजन आपल्याला नको होतं. बरोबर बरोबर. आणि लागवडीच्या वेळेचे आपण प्रॉपर आधी नांगरट करून घेतली सगळी व्यवस्थित, नंतर रोट्या मारून घेतला, त्याच्यानंतर बेड केले. त्या बेडमध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्येच मी शेणखत 2-3 ट्रॉले घेतलं होतं. त्याच्यावर आधी ट्रीटमेंट केली, त्याला पूर्ण कुजवलं वेस्ट डिकम्पोजर घेऊन. ते प्रॉपर शेणखत कुजल्यानंतर कुजवताना त्या ट्रायकोडर्मा, BVM, अजिटोबॅक्टर वगैरे हे असे जीवाणू पण सोडले होते.